पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा कीर्तन सेवेच्या निमित्त पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले असतानाच व्यासपीठावर थेट नागराजाचं दर्शन झालंय। करंजी येथे ग्रामदैवत उत्तरेश्वराच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे सुरू आहे। रविवारी रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांची रात्री 9 वाजता कीर्तन सेवा सुरू होती। कीर्तनाला प्रारंभ झाल्यानंतर समाधान महाराज शर्मा हे पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेला। त्याच वेळी समाधान महाराज ज्या स्टेजवर उभे होते त्या स्टेज खालून प्रत्यक्षात नागराज बाहेर आल्याने भाविक भक्तांमध्ये गडबड सुरू झाली। मात्र समाधान महाराज शर्मा नामस्मरण करतच राहिले। त्यांची भक्ती आणि शक्ती यामुळे कीर्तनाजवळील स्टेज खालून बाहेर निघालेले नागराज हळूवार भाविक भक्तांच्या गर्दीतून कोणालाही कुठलीही इजा न करता तेथून निघून गेले। यावेळी बोलताना समाधान महाराज शर्मा म्हणाले, ही उत्तरेश्वराची भूमी आहे। नागराजाला मारू नका, तो काही करणार नाही। आपण या ठिकाणी भक्ती करत आहात आणि ती देखील उत्तरेश्वराची आणि पांडुरंगाची। त्यामुळे कोणीही गडबड करू नये, घाबरू नये। काही वेळाने कीर्तनही आटोपला आणि नागराज कीर्तन स्थळावरून मार्गस्थ झाले। करंजीच्या कीर्तनात नागराज येऊन बसल्याची जोरदार चर्चा करंजीसह परिसरात चांगलीच रंगली। तर भागवत महाराज उंबरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी सांगता होणार आहे। तर सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सेवेला मोठ्या संख्येने भाविक भक्तांचा प्रतिसाद मिळतोय। तर या वर्षीची महाप्रसादाची पंगत अशोक गंगाधर अकोलकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।